देशातील विविध राज्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे। अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस देखील झालेला आहे। अशातच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बरेच व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहत आलेलो आहे। असाच एक व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, जो पाहून धडकी भरल्याशिवाय राहणार नाही। आता असं नेमकं या व्हिडिओत काय आहे, सविस्तर बातमी जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बाता मारत असला तरीही निसर्गापुढे तो तोकडाच आहे। निसर्गानं व्यापलेलं विश्व आणि त्यात मानवाचं स्थान यांचा विचार केला तर असं लक्षात येतं की निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे। कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला तरीही कधीतरी त्या गर्वाचं घर खाली होतं। निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो, तो निसर्गाच्या हातातले बाहुले असल्याचा प्रत्यय तर येतो। एकदा निसर्ग कोपला की त्याच्या पुढे मानवाचं काहीच चालत नाही। आपण अशा निसर्गाच्या अवकृपेच्या बातम्या नेहमीच पाहत आलोय। अशाच राजस्थानमधील झुंझुनू येथील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। मुसळधार पावसात एक डोंगर पत्त्यांच्या ढिगाऱ्यासारखा जमिनीवरती कोसळलाय। या व्हिडिओमध्ये जवळपासच्या स्थानिक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। ते त्यांच्या जीवाच्या सुरक्षिततेची चिंता व्यक्त करतायत। काही सेकंदातच डोंगराळ भाग कोसळून जमिनीवरती भयानक स्फोट झाला। सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये फक्त 28 सेकंदात संपूर्ण डोंगर कसा कोसळला हे दिसत आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, जेव्हा डोंगर कोसळला तेव्हा खूप मोठा आवाज ऐकू आला। डोंगर कोसळण्याचा हा व्हिडिओ स्थानिक लोकांनी देखील शूट केलाय। स्थानिकांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे, कारण त्यांना संशय आहे की बेकायदेशीर खाणकाम देखील डोंगर कोसळण्याचं कारण असू शकतं। हा व्हिडिओ @सर्विनने X वरती शेअर केलाय। व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, टेकडी पत्त्यांच्या डेकसारखी विखरू लागली, हृदयद्रावक सामान्य माणसाच्या लोभाचे परिणाम। हा व्हिडिओ चिदावा झुंझुनू येथील असल्याचं सांगितलं जातंय। नेटकरी पर्वत कोसळण्यासाठी बेकायदेशीर मानवी आक्रमणाला जबाबदार धरत आहेत। एका वापरकर्त्याने असं लिहिलंय, जोपर्यंत मनुष्य त्याच्या स्वार्थी इच्छा पूर्ण करण्यासाठी पर्यावरणाचं नुकसान करत राहील तोपर्यंत एक दिवस निसर्ग स्वतःच सर्वांचा नाश करेल। तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, आपण आपल्या डोळ्यांसमोर पर्यावरणाचं सौंदर्य पत्त्यांच्या घरासारखे कोसळताना पाहत आहोत आणि मानव यासाठी खूप मेहनत घेत आहे।